पावाने साप चालला वहिनी साप चालला पाव खरं दर्शन दिलं पाव चालला साप. आता आम्ही काही जवळ जात नाही सापाच्या, कारण की आम्हाला वाटते भीती. तेव्हा तो तिथं आहे, तुम्हाला झूम करून दाखवतो. असं दिसला तेव्हा दिसला असेल तर नक्की बघा. चालला तो. तर आज चालला आहे नागपंचमी. सगळ्यात नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आम्ही चाललो आता वारुळाची पूजा करायला. वारुळ बी खूप लांब आहे, तुम्हाला दाखवतोच व्हिडिओमध्ये मी. आणि इकडे काही झोके इकडे काही बांधता नाही, जसं मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं तसं. पाहू भेटला कधी तो झोका. तर हे बघा तुम्ही, बघा असं काही पहाड आहे आणि हिरवं कच व्हायले. नाही पहाकडून निघला, याच्यावर चढला निघला रस्ता दिला सोडून. हे पहा, चला जाऊन येऊ एकदा. बघू शकता तुम्ही, दोरं सुद्धा चढता इकडं. इकडे वावर सुद्धा आहे लोकांचे, बघू शकता. आणि ते बघा आमचं गाव किती लांब आहे, आम्ही किती लांब आलेले. चला मग डायरेक्ट पहिले महादेवाचं दर्शन घेऊया आणि मग वारुळाची पूजा करायला जाऊया. चालेल ना. भोलंकर आहे त्याची कोण आहे? ती पाहुणे आहे, नाथ आहे ना. हा मग मी तेच तर म्हणून पाहुणे आहे की भोलंकर आहे. अरे म्हटलं कोणी नारळ फोडीन तर खाऊ, कोणी नारळ फोडीन तर खाऊ. कोणीच नाही आलं. बरे की तुम्ही आले आता 2 जण. हा हा ना नाही हो काय देईल तिकडे दिवा लावेल तरी हे दिवाळी तेल टाकून दे. तेल आणलं ना तो वाटला तुम्ही टाकलं ठेवत नाही ना. धमका दे हालून बसू नका दे जा. वा त्याच्यात काय तरी पहिलं पासून माझ्या तुम्ही कुठले? आम्ही इच्छापूरचे.
काय टाकणार रे बेटा पाणी तर बघू शकता आपण आलेल्या बळडावरती. मी मागच्या व्हिडिओला बघितला की आपण इथं आलतो जेवण करायसाठी. तर इथं पंगतसुद्धा होती, पण या बारचीनं तुम्हाला सारं खुल्लं खुल्लं दिसणार आहे, कारण की हवा सुटल ती वारा उदान सुटल त्याच्यानं आमच्या महादेवावरचे पत्र सगळे उडून गेलेले. बघू शकता तुम्ही, सगळं मोकळं वातावरण आहे. नाही तर इथं थोडं म्हणजे पाणी लागू नये म्हणून होतं देवापुरतं, पण हवेने सगळं उडून गेलं. तर म्हटलं चला आज नागपंचमीत आपण वारुळाची पूजासुद्धा करून या आणि महादेवाची सुद्धा करून या. आज सगळे घरी होते तर मग त्याच्याकरता मी चालली आले. आणि रुद्र काही आल्या नाही सोबत, कारण रुद्र होता झोपेल आणि घरचे कामं आवरले. आता मला तू जाऊन ये, मी घरी राहते मग रुद्रपाशी त्याच्याकरताच. तर आमच्या शेजारच्या बायासुद्धा आलेल्या, मग त्यासोबत मी चालली आली पूजा करायला. आणि हा मेन म्हणजे तुम्ही दाजी, तर दाजी वावरात जायले काही काम असेल त्यांना. तसंच नागपंचमी दिवशी काही काम चालत नाही, पण त्याच्या घरी शेती असते तर थोडंफार चालूच असतं ना, म्हणून तर ते वावरात जायले. नाही ते सुद्धा व्हिडिओमध्ये आले असते, त्यांचं म्हणून तुम्ही येईन म्हणून, पण तेवढ्यात त्यांचा फोन आला की मी येत नाही म्हणून, मग मी चालले आले यांच्यासोबत. तर ते सुद्धा येणार होते. तर चला मग आता पाहू आपण. घरचा टाईमसुद्धा झालेला आहे आणि वारुळसुद्धा पूजा करायची आहे, तर ती सुद्धा करून तुम्हाला वारुळसुद्धा दाखवते. आमचं तिकडं संदेशसुद्धा बसेल, बघू शकता. चला मग साप चालला साप चालला पाव खरं दर्शन दिलं पाव चालला साप. आता आम्ही काही जवळ जात नाही सापाच्या, कारण की आम्हाला वाटते भीती. तेव्हा तो तिथं आहे, तुम्हाला झूम करून दाखवतो. असं दिसला तेव्हा, दिसला असेल तर नक्की बघा. बघा चालला तो. आणि आज आम्हाला महादेवांसुद्धा दर्शन दिलेले आहे. हे बघा, आता फक्त वारुळाची पूजा करायची आणि वारुळ तडीच आहे. आता आम्ही ते जाऊन पूजा करणार आहे, तर दाखवतेच तुम्हाला मी. चला मग आता पाय तर पडा चालला तर पाय तर पडून घ्या. दोघे जण चालले, पाय तर पडून घ्या. जीव घेतो का तुमचा बी? आता जीव घ्यायला लागला. तर चला मी हात कुकू टाकते लगेच. तर बघा छोटंसं वारुळ आहे, त्याची पूजा करून आली आम्ही. बघू शकतो जो साप तुम्हाला दिसला असणार तो साप याच वारुळामध्ये गेलेला आहे आणि आम्ही याची लगेच पूजा करणार आहे. कारण की साप इथे गेला म्हणून यांनी कोणी त्या सापाला समजा जवळ नाही गेलो आम्ही, पण आम्ही दूरदूरूनच पूजा करायला लागलो. तर बघू शकता तुम्ही, यांचा सगळ्याचा जीव घाबरत होता. मग आम्ही दूरूनच पूजा केली वारुळाची. आणि मग आम्ही निघालो याच्यासाठी. म्हटलं पहिले आता महादेवाचं दर्शन घेतलं, वारुळाची पूजा करून घेऊया. मग आम्ही तो तिघी जणीने आलतो आम्ही सोबत. त्यांनी लाह्या फुटाने सगळं आणलं होतं ना, मग म्हटलं चला देवाची पूजा करून घेऊया. आणि आपल्या मेन म्हणजे तडी नागोबा आम्हाला दिसला, म्हटलं चला. आणि लगेच आम्ही आपल्या वारुळाची पूजा केली. नागोबाच्या बाहेर काही निघला नाही, म्हणजे तेव्हा दिसला आम्हाला, तो मग आतमध्ये येऊन गेला. आणि ते म्हणता ना की आपण नागोबाला घाबरतो, नागोबा आपल्याला घाबरतो, असं आहे ते. तर ते चालला गेला अंदर. मग आम्ही तिथून पाणीसुद्धा आणलं होतं, तर जे करून आपण या वारुळाला टाकूया. तर आम्ही अशी काही पूजा केली. आणि आज आम्हाला आमच्या मेन म्हणजे नागोबानं सुद्धा दर्शन दिलं, बघू शकता तुम्ही.